कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली। मवियाच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। इच्छुकांना पक्षात घ्या। कोकण आणि ठाणे विभागाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादी या संदर्भात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करणार। युती न झाल्यास टोकाची टीका, कठोर टीका करू नका। ठाण्यातील भाजप शिवसेनेतल्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। महायुतीत लढायचं की स्वबळावर याचा निर्णय जिल्हा पातळीवर होणार। टीका करताना युतीत असल्याचं भान ठेवा। भाजपच्या कोकण ठाणे विभागाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचे आदेश। अंतर्गत हेवे दावे ठेवू नका, एकत्र काम करा। एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। तर मुंबई पालिकेच्या दृष्टीनं एकनाथ शिंदेंकडून माहीम, वडाळा, धारावी, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभांचा प्रभागनिहाय आढावा। महायुती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच। आगामी निवडणुकांसंदर्भात गिरीश महाजन यांचं वक्तव्य। हाच माणूस दगा देणार असं अनंत तरे यांनी सांगितलेलं। हेलिकॉप्टरने शेतात जातो, भाजी की रेडा कापतो माहिती नाही। ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। मविया नेते मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांनी 2 सहकार्यांसह निवडणूक आयुक्तांसोबत यावेळेस भेटीसाठी यावं। निवडणूक आयोगाच्या चर्चेमध्ये शिष्टमंडळात सहभागी व्हावं, राऊतांचं फडणवीसांना आवाहन। अजित पवारांनी बारामतीत घोटाळेच केले आहेत, ते बाबासाहेबांचं केवळ नाव घेतात, संविधान रक्षणासाठी ते सहभागी होत नाहीत। निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी मी जाईल का, या दादांच्या वक्तव्यावर राऊतांचा निशाणा। आमदार संग्राम जगतापांना पक्षानं नोटीस पाठवली। वादग्रस्त विधानांसंदर्भात खुलासा करण्यासंदर्भात पक्षाची नोटीस। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नोटीस पाठवली। नुसती नोटीस देऊन काहीही होणार नाही, यापेक्षा कठोर कारवाई करून संग्राम जगताप यांना पक्षातून काढून टाकायला हवं। समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राविरोधात मनमर्जी चालणार नाही, सुप्रिया सुळे आक्रमक। निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस, तर इंटरपोलकडून घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी। पुणे पोलिसांकडून इंटरपोलची पत्र व्यवहारानंतर नोटीस जारी। खोटा पासपोर्ट घेऊन माणूस देशातून फरार होतो, हे धक्कादायक आहे। गुंड निलेश घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे यांची टीका, तर अमित शहा जयशंकर यांच्याकडे मुद्दा मांडणार असल्याची ही माहिती। तर सुळे जे बोलतायत ती वस्तुस्थिती आहे, फडणवीसांकडून होत नसेल म्हणून सुप्रियाताई शहांकडे जात असतील, दंगेकरांचं वक्तव्य। माझं म्हणणं मी आज शिंदेंना सांगणार, शिंदे फडणवीसांना पण हे पटत नाहीये, तरीही मलाच का टार्गेट करताय तर काय माहिती। रवींद्र धंगेकरांचा सवाल, तर मी तुमचा दुश्मन नाहीये, तुम्ही निलेश घायवळवर बोला, धंगेकरांचं वक्तव्य। आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाहीये। अजित पवारांचा टोला, आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजितदादांचा धंगेकरांना सल्ला। अजितदादा घायवळवर बोलले तर समाधान वाटेल, सरकारमध्ये अजित पवारांचं किती ऐकतात याची मला शंका आहे, धंगेकरांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। सुजय विखेंसाठीच्या प्रचारावेळेस मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर होता। रोहित पवारांचा आरोप, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखवला व्हिडिओ। घायवळनं पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला, तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीनचिटनंतर चुकीच्या अहवालामुळे निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला, कुणाचा आशीर्वाद होता, फडणवीसांची टीका। गुंड निलेश घायवळच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करा, पुणे पोलिसांची मकोका न्यायालयामध्ये मागणी। परदेशात पळून गेलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष मकोका न्यायालयाकडे मागणी। कर्ज वसुलीला 1 वर्षांसाठी स्थगिती, हा हंबरडा मोर्चाचा परिणाम। सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनाचा उकिरडा केलाय, शेती नुकसान भरपाईवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। महाराष्ट्रातलं आताचं सरकार बेईमानीनं निवडून आलेलं आहे, बेईमानीच्या भरवशावरती पुन्हा निवडणूक जिंकू असा यांचा आशावाद आहे। नाना पटोलेंची सत्ताधाऱ्यांवर टीका, महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक पसंती, पटोलेंचं वक्तव्य। ऑपरेशन ब्ल्यू स्टार हा चुकीचा मार्ग होता, त्या चुकीची किंमत इंदिरा गांधींनी आपल्या जीवानं चुकवलेली आहे, काँग्रेसच्या पी चिदंबरम यांचं वक्तव्य। तर ऑपरेशन ब्ल्यू स्टार बाबत चिदंबरम यांचं वक्तव्य भाजपचं आहे, संजय राऊतांचा निशाणा। राज्यावरती 9.25 लाख कोटींचं कर्ज, त्यावर कुणीच बोलत नाहीये, राज्याच्या अर्थमंत्र्यांना अर्थकारण खरंच कळतं का, हा प्रश्न आहे। अंजली दमानी यांची अजित पवारांवर टीका। मंगलप्रभात लोढांनी त्यांच्या क्लबच्या मैदानात कबूतरखाना उभारावा, आम्ही तिथे दाणे टाकू, त्या ठिकाणी येऊ, कबूतरखान्याच्या या मुद्द्यावरून राऊतांचा लोढांवर निशाणा।
जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटना यांच्याकडून पोस्टरबाजी तर कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान असा आशय पोस्टरवर। नोव्हेंबर महिन्यामध्ये राजकीय उलथापालथ होईल, सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी अजूनही अपेक्षा आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या लढाईवरून संजय राऊतांचं वक्तव्य। आज राज्यभर वंजारी समाजाचं चक्काजाम आंदोलन, एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन, तर आंदोलनात सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं, जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं आवाहन। शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यातील बैठकीत एकत्रित उपस्थित राहणार। वसंतदादा साखर कारखान्यामध्ये दुपारी महत्त्वाची बैठक, साखर कारखान्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा केली जाणार। अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनाक्रोश मोर्चा, बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ रॅली, तर आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर या रॅलीमध्ये सहभागी होणार। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करायचं असा इथे कार्यक्रम आहे, मी त्याची कधी फिकर करत नाही। अशोक चव्हाणांचा रोख नेमका कोणाकडे यावरती सर्वांचंच लक्ष। अधिकाऱ्याने भाषण केलं तर शेतकरी म्हणतात यांना शेतीतलं काय समजतं, आमच्यासारखा बोलायला लागला तर शेतकरी म्हणतात याने कधी नांगर धरलाय का, म्हणून प्रगत शेतकऱ्यालाच मार्गदर्शन करायला लावण्याचा निर्णय घेतला। पुण्यातील एका कार्यक्रमात दादा भुसेंचं वक्तव्य। रत्नागिरीच्या मंडणगड न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण, तर हे देखील उपस्थित। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन, बेरोजगार तरुणांकडून काळी दिवाळी साजरी करत ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा, यावेळी अजित पवारांच्या हस्ते शाळेत प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार। शिवभोजन थाळीचे पैसे 8 महिने झाले मिळाले नसल्याचा महिलांचा आरोप, शिवभोजन थाळी संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बीड कारागृहात धर्मांतरणासाठी मारहाण, पैशाचं आमिष दाखवलं, जामिनावर सुटलेल्या कैद्याचा बीड कारागृहात अधीक्षकावर आरोप, तर कारागृह अधीक्षकावरती कारवाई करण्याची कैद्याचे वकील राहुल आघाव यांची मागणी। तटकरेंवर टीका करताना विकास गोगावलेंचा सुसंस्कृतपणा हरवला, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या सायली जाधव यांची विकास गोगावलेंवर टीका। पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा। गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। ठाण्याच्या घोडबंदर रोडवर काही काळासाठी वाहतूक कोंडी, रोडवर टँकर पलटी झाल्यानं बोरिवली आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली। बुलढाणा जिल्हा परिषदेत ओबीसींना 27% आरक्षण मिळणार, निवडणूक आयोगाच्या आदेशाने राखीव जागांचा संभ्रम दूर, 61 पैकी 16 गट राखीव होणार। नाशिक गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई, भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक, अजय बागुल, पप्पू जाधवसह आणखी एकाला पोलिसांकडून अटक, मुख्य आरोपी तुकाराम सोथवे आणि अजय बोरिसा अद्यापही फरार। बांधकाम घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अनिल कुमार पवार रेड्डी यांच्या विरोधात 341 पानी आरोपपत्र दाखल, एकूण 18 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती। लवकरच विशेष PMLA न्यायालयामध्ये सुनावणीही घेतली जाणार। जळगावमध्ये लव्ह जिहादच्या संशयातून तरुणाला मारहाण, तर तरुणाच्या दुचाकीची तोडफोड करत जाळपोळ केल्याची माहिती, गुन्हा दाखल, 3 जण पोलिसांच्या ताब्यात। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन, कामगार संघटना कृती समितीसह अन्य 2 संघटना आंदोलनात सहभागी होणार, एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत 4000 कोटी देण्याची मागणी। महाराष्ट्राबाहेरून राज्यात येऊन औषधांची विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या वाढली, परराज्यातून उत्पादित होऊन येणाऱ्या औषधांसाठी यापुढे राज्यात विक्री, उत्पादन आणि वितरण करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून मान्यता घ्यावी लागणार। पश्चिम बंगालमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार, 3 नराधमांकडून महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, विद्यार्थिनी मूळची ओडिशाच्या जलेश्वरची रहिवासी असल्याची माहिती। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये वीट पडून तरुणीच्या मृत्यू प्रकरणी 2 अभियंत्यांना अटक, तर बिल्डरच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरणार, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून वीट पडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू। पळसदरी ते भिवपुरी विभागात मध्य रेल्वेचा आज विशेष ब्लॉक, कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामांसह नॉन इंटरलॉकिंगच्या कामांसाठी आधुनिक सिग्नल प्रणालींसंबंधित काम करण्यात येणार। आज 11 तास तर सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार।
हार्बर पश्चिम रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक नसणार. हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान प्रवास रखडणार. कात्रज चौकातील उड्डाणपूल आणि वंडर सिटीमधील पंपिंग स्टेशनच्या कामांना गती देण्यासाठी अजित पवारांकडून दोन्ही प्रकल्पाची पाहणी 7 दिवसात योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करा. कात्रज आंबेगावातील प्रकल्पासंदर्भात अजित पवारांच्या सूचना. धाराशिवमध्ये महापुराच्या संकटानंतर शेतकऱ्यावर नवं संकट. चारा टंचाईमुळे शेतकऱ्यावर पशुधन विकण्याची वेळ. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे दावणीची जनावरं विक्रीला काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ. परभणीच्या पूर्णा या रेल्वे स्टेशन समोर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन, तर सरकारकडे मागण्या मान्य करण्याची ही मागणी. बुलढाणामध्ये रस्ता बांधकामामुळे पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. बुलढाणा ते मलकापूर रोडवरील घटना. सध्याच्या डिजिटल युगात मुली सर्वाधिक असुरक्षित. तंत्रज्ञान हे सक्षमीकरणाचं नव्हे तर शोषणाचं साधन बनलंय. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून चिंता व्यक्त. बेळगावमध्ये आरपीएफ जवानानं रेल्वे प्रवाशाचा जीव वाचवला. धावत्या रेल्वेतून उतरताना अंदाज चुकल्यानं वयोवृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडले. आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले. बेळगाव रेल्वे स्थानकातील संपूर्ण घटना. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणाली संदर्भात अधिसूचना जारी. प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनं काढण्यात येणार, तर अनुसूचित जमाती, महिला आणि खुल्या प्रवर्गाच्या 17 जागा. पुण्यात 2 गटात तुफान हाणामारी. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुंडांकडून मारहाण. भारती विद्यापीठ धनकवडी परिसरातील घटना. नाशिकच्या कळवमध्ये दंगेखोरांची शहरातून धिंड. कळवण पोलीस ठाण्यावरती दगडफेक केल्याप्रकरणी 14 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती. कळवण पोलिसांची धडक कारवाई. तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार. 14 ऑक्टोबर ते 31 जानेवारीपर्यंत निर्णय लागू, तर दिवाळी आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय. भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का. जिल्हा युवासेना प्रमुख जाकीर अवलानी यांचा भाजपात पक्षप्रवेश. मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. जिल्ह्यातील नेत्यांच्या कारभाराला कंटाळून पक्ष सोडल्याची माहिती. सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीग्रस्त 1200 नागरिकांना जीवनावश्यक किटचं वाटप. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीमध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीनं किट वाटप. दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे गर्दीच्या दिवशी तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता खुलं होणार. 14 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी पहाटे 1 वाजता चरणतीर्थ दर्शन घेता येणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.